मराठवाड्याला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा जोरदार फटका. अंदाजे 19,000 हेक्टरवरील रब्बी पिकं जमीनदोस्त. राष्ट्रवादीमध्ये वहिनी पर्व सुरू. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं सुनेत्रा अजित पवार यांची निवड. दिल्लीतल्या घटनेचा नागपुरात केला निषेध. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यालयावर निघाला मोर्चा. शिवरायांच्या समोर टिपूचं उदात्तीकरण मान्य नाही. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं. बारामती पोलिसांनी अव्हेरल्यानंतर रोहित पवार सीआयडीकडे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात सीआयडीकडून मदतीची अपेक्षा. पुरावे तपासल्यानंतरच खरं काय ते सांगू. अजित पवार विमान अपघात प्रकरणी सीआयडीनं आपली भूमिका स्पष्ट केली. पोलीस तक्रार का नोंदवून घेत नाहीत. रोहित पवार यांचा संतप्त सवाल. विरोधकांनी संभ्रमातून बाहेर पडणं गरजेचं. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची भूमिका. शरद पवार गटाचं बारामतीमध्ये आंदोलन. बारामती पोलीस स्थानकामध्ये ठिय्या. व्हीएसआरच्या विमानांपासून शिवसेना दूरच राहणार. अजित पवारांच्या अपघातानंतर घेतला निर्णय. रायगड जिल्हा परिषदेवरचा दावा राष्ट्रवादी सोडेना. शिंदे, तटकरे आणि सामंत यांच्यातली बैठक निष्फळ. बारामती विमान अपघाताच्या चौकशीसाठी न्यायालयात धाव. याचिकेमध्ये रोहित पवार प्रतिवादी. देशातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची. विधानसभेत राज्याच्या प्रगती पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांकडून सादरीकरण. चष्मा बदला म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची प्रगती दिसेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं. उच्च न्यायालयानंतर वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचाही दणका. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक सध्या अटकेत. बेलासिस उड्डाणपुलाच्या नामबदलाची मुख्यमंत्र्यांकडे झाली मागणी. बेलासिस पूल नव्हे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूल म्हणूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मंत्री मंगल प्रभात लोढांची मागणी. हिंगोलीमध्ये शरद पवार गटाला भाजपाचा धक्का. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा मुलगा भाजपात.